ब्राह्मणी श्री नर्मदेश्वर शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ. राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र ब्राह्मणी गावातील पुरातन कालीन महादेव मंदिरात श्री नर्मदेश्वर शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यास मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मंदिरावरील फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईने ब्राह्मणी गाव शिवमय बनले. मंगळवारी सकाळी गंगाजल पूजन मिरवणूक पार पडली. सकाळी फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोलताशांच्या गजरात बस स्थानकापासून ते महादेव मंदिरापर्यंत गंगाजल पूजन मिरवणूक पार पडली. गंगाजल घेऊन येणाऱ्या शिवभक्तांचा पुष्पहार घालून पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. श्री राम मंदिर आणि हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन महादेव मंदिरात शिवलिंगावर गंगाजल अभिषेक करण्यात आला. मंगळवारी सकाळी 11 वाजता विजयगुरू जोशी, राजगुरू जोशी सहकारी पुरोहितांच्या मंत्रोपचारात 21 जोडपांच्या उपस्थितीत विधिवत पूजेला प्रारंभ झाला. श्री नर्मदेश्वर नवीन शिवलिंगात गंगाजल आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. होम प्रज्वलित करण्यात आला. मंत्रोपचारात विविध देवदेवतांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. महाआरती पार पडली. सायंकाळी 6 वाजता श्री नर्मदेश्वर शिवलिंगाची रात्री उशिरापर्यंत भव्य दिव्य मिरवणूक पार पडली. बुधवार दिनांक 25 रोजी श्री नर्मदेश्वर शिवलिंगाची दिवसभर विधिवत पूजा होईल. गुरुवारी 26 रोजी सकाळी हरिभक्त परायण सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल. शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी एकादशीच्या पर्वदिनी सायंकाळी 7 ते 9 यावेळी ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळी यांचे जाहीर हरिकीर्तन आणि एकादशी निमित्त फराळ प्रसाद होईल. 4 दिवसीय श्री नर्मदेश्वर शिवलिंग प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर जीर्णोद्धार या सोहळ्यात सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावं असे आवाहन करण्यात येत आहे. मांस विक्री आणि दारू विक्री करणाऱ्यांनी 4 दिवस दुकाने बंद ठेवून या पवित्र सोहळ्यात सहकार्य करावे असे आवाहन शिवभक्तांकडून करण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे, राहुरी.